भरधाव वेगाने धावणाऱ्या ट्रकची समोरासमोर धडक होऊन भीषण अपघात झाला। या भीषण अपघातात एक ट्रक पुलावरून खाली कोसळला तर दुसरा ट्रक पुलाच्या काठावर अडकला। अशा या भीषण अपघातात तिघे जण गंभीर जखमी झालेत तर एकाचा मृत्यू झाला। ही घटना नांदेड-किनवट राष्ट्रीय महामार्गावरील इस्लामपूर हरणखरब खोलनाला पुलावर 24 एप्रिलच्या रात्री 9:30 ते 10च्या दरम्यान घडली आहे। या भीषण अपघातात विदर्भ यवतमाळ जिल्ह्यातील पुसद येथील गाडी मालक ईश्वर कोल्हे वय वर्ष 37, मंगेश पवार वय वर्ष 28, नागनाथ बुटले वय वर्ष 30 हे तिघे गंभीररित्या जखमी झालेत। त्यांना इस्लामपूर प्राथमिक आरोग्य केंद्रात आणून प्रथम उपचार करून पुढील उपचारासाठी नांदेड येथे पाठवण्यात आले। तर किनवट तालुक्यातील पांगरी येथील शंकर गणेश मुतकुलवाड वय वर्ष 32 यांच्या डोक्याला जब्बर मार लागल्याने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला। दोनही ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने दोनही ट्रकचे समोरील केबिन चकनाचूर झाला। या केबिनमध्ये वाहन चालक अडकले होते। स्थानिक नागरिकांच्या व वाहनधारकांच्या मदतीने या दोनही चालकांना बाहेर काढून वाचवण्यात नागरिकांना यश आले। सदरील घटनेची माहिती मिळताच इस्लामपूर ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक उमेश भोसले आणि रमेश चव्हाण यांच्यासह पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन बचाव कार्य केले। MH26 AD 3151 या क्रमांकाचा ट्रक सोयाबीन घेऊन किनवटकडे जात होता तर MH17 BY 7868 या क्रमांकाचा ट्रक मका घेऊन नांदेडकडे जात होता। या दोन्ही क्रमांकाच्या ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने MH26 AD 3151 या क्रमांकाचा ट्रक पुलावरून 25 ते 30 फूट खोल नाल्यात कोसळला तर MH17 BY 7868 या क्रमांकाचा ट्रक पुलाच्या काठावर अडकला। या दोनही मालवाहू ट्रकची समोरासमोर धडक झाल्याने या दोनही ट्रकचं मोठं नुकसान झालं।